लेट्स टॉक नंबर्स. महाराष्ट्र सरकारने जे आता शेतकऱ्यांसाठी फ्लड रिलीफ पॅकेज 32,000 कोटींचं जाहीर केलंय. विल ट्राय टू अनालाइज. कोरडवाहूसाठी हेक्टरी 18,500, हंगामी बागायतीला 27,000, बागायती शेतकऱ्याला 32,500 आणि ज्यांची पूर्ण स्क्रॅप झाली म्हणजे पिकांबरोबर ज्यांची जमीनच मातीच वाहून गेली त्यांच्यासाठी 47,000 रुपये हेक्टरी रोख, 3 लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील. आता हे जे कॅल्क्युलेशन्स कशी आहेत, जीपीटीला प्रॉम्प्ट दिला तर त्यानं लयच मोठं उत्तर दिलंय. थोडं वर जाऊया तर आता नंबर्स तुमच्या समोर आहेत आणि सगळे एकर्स मध्ये. जर लो क्वालिटीचं आपल्याला करायचं असेल तर 3.5 लाख, मीडियम क्वालिटीचं 8.5 लाख, जर हाय क्वालिटीचं करायचं असेल 0.30 मीटर डेप्थ ठेवून तर 12 ते 18 लाखांचा खर्च आहे. आता मला सांगा, हा जो गॅप आहे तो शेतकरी कसे भरणार आहेत? मी म्हणतो तर चॅट जीपीटीचं चुकलं असेल. जिथं 6-7 लाख रुपये खर्च आहे तिथं आपण धरून चालू एकरी 3 लाखच येत असेल. पण 3 × 2.5 किती झाले? 3 2 6 7.5 लाख. काही हवेत गोळीबार करत नाहीये. मागच्या 10-15 दिवसापूर्वीच सीएम रिलीफ फंडला मदत पाठवली होती. आणि मी एवढ्या गोष्टी काय बोलतोय, माझे वडील शेतकरी आहेत. आम्ही आलं लावलेलं, आल्याला स्टॉप लॉस लागला. सोयाबीन लावलेलं, सोयाबीनला स्टॉप लॉस. आपले व्हिडिओ 3-4 हजार जण बघतात. त्यातल्या 100 जणांनी जरी 5,000 पाठवले तरी 5 लाख होतात. आता अपेक्षा खूप मोठी आहे. 52,000 crores लॉस झालाय आणि सरकारचं पॅकेज आहे 32,000 crores. त्याचा जो इन्शुरन्सची अमाऊंट ऍड होणार आहे. लेट्स सी हाऊ मेनी पीपल कम फॉरवर्ड.